गुड मॉर्निंग एव्हरीवन. लाईफ इज साक्षीच्या एपिसोड नंबर 106 मध्ये तुमचं स्वागत आहे. आणि हरतालिकेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर ही जी हरतालिका आहे ही यावेळेस मंगळवारी आलेली आहे. खूप शुभ म्हणतात या पूजेला आहे, या हरतालिकेला, कारण ती मंगळी हरतालिका आहे. त्याच्यामुळे तर ज्यांना पण आजपासून हरतालिकेची पूजा स्टार्ट करायची त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप शुभ आहे. आणि माझे बाबा खाली येत आहे चक्कर मारायला. आज पाऊस नाही आहे तर एकदम टाइमशीर खाली आलेले, कारण की आज पण मला 15 मिनिटं लवकर जायचं आहे. काल कुठे गेलते मी? नाही, काल गेल्या होत्या आम्ही मग तुम्ही गेलते ना काल. पेश तुम्ही म्हणजे किती जणी? आम्ही दोघी जणी. कपेला पण मम्मी हं. कल्पेश लवकर जायचं होतं आम्हाला. असं का? घ्या पिशवी घ्या. घेतली की चक्कर मारायला चाललाय तुम्ही? चक्कर मार के आता है, फिर नहाना करने का, हं. फिर और एक चक्कर मारने का, और फिर सो जाने का. फिर खाने का, हाँ, अरे हाँ, और खाने का. फिर सोने का. समझा रूटीन? समझा गाइस बाबा का? समझा. ओके बाय गाइस. बाय 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 इधर इकडं बाय 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 बाय. चला गाइस, आमचे बाबा ब्लॉग मध्ये बघा इकडं. आणि तुम्ही बघितलं ना, आमचे बाबा डायरेक्ट ब्लॉग मध्ये, त्यांना सांगायची गरज नाही, डायरेक्ट सुरून जातात. आता त्यांना पण माहिती आता काय डायलॉग बोलायचे. आणि आमचे पप्पा एक्सरसाइज करतायत उठून सकाळी माझ्याच बरोबर उठले ते पण. तेव्हापासून ते एक्सरसाइज करताय. माझं अख्खा आवरून झालं. कालपेक्षा थोडं लेट जायचं आज, तरी पण अजून पण आवरून नाही झालेलं. एक साईडला ब्लॉग चालू आहे आणि एका साईडला टिफिन. मम्मीने टिफिन आता आणून ठेवलं तिथे तिच्या जागेवर. आता पटकन बॅगेत टाकून द्यायचं. अभी हम निकलते हैं. किती वाजता जाणार आहे पूजेला? किती वाजता जाणार मम्मी पूजेला? ओके बाय बाय मम्मी, हम निकलते हैं. सगळ्यांनी मस्त पूजा करा, मस्तपैकी आवरा. मिळते हैं संध्याकाळी. हे माझ्या पप्पांनी हरतालिकेच्या पूजेचं महत्त्व लावून दिलंय. त्यांच्या पोरीने उपास नाही पकडले म्हणून का? भक्तीची धून, एक कन्येची निरंतर प्रतीक्षा, आई पित्यांच्या मनातील विश्वास, सोटूशी काढली एकदम सोटूशी. जिथे प्रेम हार मानत नाही, मीच काढली. तिथे परंपरा आपला हात पुढे करकरांच्या दिव्य मिलनाची ही भक्तिमय हृदयाला भिडणारी. मित्रांनो, एकेकाळी पर्वतराज हिमालय यांच्या घरी एक अत्यंत रूपवान आणि गुणी कन्या जन्माला आली. सिरियसली ऐकू राहिली पूजा. हिमालयाची कन्या असल्याने तिला शैलपुत्री